नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीची प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे आणि रिस्पॉन्स शीट जी आहे ती तुम्हाला मिळालेली आहे। तुम्ही जर अद्याप डाउनलोड केलेली नसेल तर डाउनलोड करून घ्या। तर पहा, यामध्ये आपण कट ऑफ बद्दल चर्चा करणार आहोत। तर एक्झॅक्ट कट ऑफ जो आहे तो कोणीच सांगू शकत नाही, कारण की कट ऑफ आपला ठरतो की जागा किती आहेत, ॲप्लिकेशन किती आलेले आहे, एक्झामची लेवल काय आहे, यावरून तो कट ऑफ ठरत असतो। आणि यानंतर पहा, सेकंड उत्तर तालिका सुद्धा प्रसिद्ध होणार आहेतच। तर पहा, यामध्ये आपण एक अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो माझा वैयक्तिक अंदाज आहे। तुमचा अंदाज हा वेगळा असू शकतो, तुम्हाला कट ऑफ जो आहे तो कमी जास्त वाटू शकतो। तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही बिंदासपणे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। आणि पहा, तुम्ही जर तुमची कॅटेगरी आणि मार्क्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट केले तर त्यावरून एक चांगला अंदाज आपल्याला काढता येऊ शकतो। तर पहा, यामध्ये आपण फक्त आपला अंदाज जो आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। बघण्या अगोदर आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे आहे ते पाहणार आहोत। त्याचं कारण का, कारण की काही जण या परीक्षेला म्हणजे जवान या पदाला फॉरेस्ट गार्डशी कम्पेअर करत आहेत। पण पहा, फॉरेस्ट गार्डमध्ये काय होतं, तुम्हाला प्रश्नांची संख्या जी होती ती फक्त 60 होती। प्रश्नांची संख्या किती होती, तर प्रश्न संख्या फक्त 60 होती। या ठिकाणी तुम्हाला 120 प्रश्न आपल्या लेखी परीक्षेत जे आहेत ते विचारण्यात आलेले आहेत। म्हणजे तुम्ही पाहू शकता, तिथे फक्त 60 प्रश्न होते, इथे मात्र 120 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले होते। यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की डबलचे प्रश्न या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेले होते। त्यामुळे तुम्हाला वेळ हा नक्कीच कमी पडलेला असेल, कारण की फॉरेस्ट गार्डमध्ये विषय सेम आहेत। विषय जरी सारखे असले तरी प्रश्नांची जी संख्या आहे ती फॉरेस्ट गार्डमध्ये कमी होती आणि एक्साईज डिपार्टमेंटचं जे कॉन्स्टेबल आहे आपलं, त्यामध्ये प्रश्नांची संख्या जी आहे ती जास्त होती। त्यामुळे वेळ जो आहे तो प्रत्येकाला कमी पडलेला आहे। तर हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे। आणि दुसरा पॉईंट पहा, फॉरेस्ट गार्डमध्ये निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती नव्हती। निगेटिव्ह मार्किंग नव्हती, तुम्ही कोणतेही चुकीचा प्रश्न सोडवला तर तुमचा कसलाही मार्क कमी केला जात नव्हता। पण जे आपलं एक्साईज कॉन्स्टेबलचं जे पद आहे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे। जर तुम्ही चुकीचा प्रश्न सोडवला तर तुमचे 0.25 गुण जे आहेत ते योग्य उत्तरामधून कमी केल्या जातात। तर पहा, या ठिकाणी तुमचे योग्य उत्तरामधून ते गुण जे आहेत ते कमी केल्या जातात। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दिलेलं आहे की प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील। ही अट फॉरेस्ट गार्डला नव्हती, त्यामुळेच हा पेपर जो होता किंवा ही परीक्षा जी आहे ती कठीण स्वरूपाची आहे असे आपण म्हणू शकतो। तर त्यामध्ये जे मार्क घेतलेल्या मुलांना 100+ बी मुलं गेलेले आहेत फॉरेस्ट गार्डमध्ये। पण इकडे तुम्हाला 100+ मुलांची संख्या जी आहे ती कमीच दिसणार आहे। त्याचं कारण का, एकतर निगेटिव्ह आणि दुसरं म्हणजे प्रश्नांची संख्या जास्त आणि प्रश्नाचं स्वरूप जे होतं ते सुद्धा कठीण प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे। प्रश्नपत्रिका जी आहे तो दर्जा सोप्या पद्धतीचा नव्हता। तर पहा, एकंदरीतच तुमचा आता लेखी परीक्षा झालेली आहे। त्यानंतर ग्राउंड होणार आहे। ग्राउंड संदर्भात सुद्धा इथं माहिती दिलेली आहे। तुम्हाला 3 इव्हेंट राहतील ग्राउंडमध्ये, 1.5 किलोमीटर धावणे पुरुषांसाठी, 1 किलोमीटर धावणे महिलांसाठी। त्यानंतर 100 मीटर धावणे, 100 मीटर धावणे हा दुसरा इव्हेंट आहे आणि गोळाफेक हे सेम इव्हेंट आहे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी। फक्त धावण्याचं अंतर आहे 1.5 किलोमीटर आणि 1 किलोमीटर। सर्वांसाठी 80 गुणांचं ग्राउंड या ठिकाणी राहणार आहे। तर पहा, निवड प्रक्रिया जी आहे ती सुद्धा दिलेली आहे, त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, लघुलेखक व लघुटंकलेखक या पदाकरिता अर्ज केलेले जे उमेदवार लेखी परीक्षेत 45 गुण मिळून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1/10 या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारास लघुलेखनाची कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल। म्हणजे पहा, 1/10 जो रेशो आहे तो आपला स्किल टेस्टसाठी घेण्यात येणार आहे, लघुलेखक आणि निम्न श्रेणी टंकलेखक या पदासाठी। त्यानंतर पहा, जवान राज्य उत्पादन शुल्क जवान संदर्भात, तर जवान संदर्भात सुद्धा तसंच दिलेलं आहे। किमान 45% गुण, 45% गुण म्हणजे पहा 120 पैकी तुम्हाला 54 गुण जे आहेत ते कंपल्सरी आहेत। 54 गुण ज्यांना असतील तेच पात्र ठरतील। मात्र तुम्ही जर 52 गुण घेतले आणि तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार टॉप रँकवर जरी असले तरी तुम्ही त्या ठिकाणी पुढच्या टप्प्यासाठी पात्र ठरणार नाही। किमान तुम्हाला 54 गुण असणे आवश्यक आहे। तर पहा, 54 गुण ज्यांना असतील म्हणजेच 45% ज्यांना असतील त्या या ठिकाणी पाहू शकता। तर त्यामधून 1/10 या कमाल प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारास शारीरिक पात्रता पडताळणी व शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल। तर पहा, हे दोन आहे, एक शारीरिक पात्रता पडताळणी आहे आणि त्यानंतर शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल। म्हणजे शारीरिक चाचणी सुद्धा होणार आहे आणि शारीरिक पात्रता पडताळणी सुद्धा होणार आहे। तर ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर वळूया आपण आपल्या कट ऑफ कडे। तर पहा मित्रांनो, सर्वजण सांगते की कट ऑफ जास्त लागू शकतो, कमी लागू शकतो, किती लागू शकतो। तर मी 60 प्रश्न ज्यांचे बरोबर आहेत, म्हणजे 60 क्वेश्चन ज्यांचे बरोबर आहेत आणि ते जर कॅटेगरीमध्ये मोडत असाल, कोणतीही कॅटेगरी असू ती SC ST OBC VJNT, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही ग्राउंडची तयारी करायला हरकत नाही। मला तरी असं वाटतं की 60 प्रश्नांपेक्षा जास्त गुण ज्यांना मिळतील ते मे बी ग्राउंडसाठी पात्र ठरू शकतात। त्यानंतर पहा, जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी 70 गुण हे मला वाटतं की सेफ स्कोर असू शकतो। 70 गुण ज्यांना असतील त्यांनी ग्राउंडची तयारी करायला काही हरकत नाही, कारण की आपल्याला माहितीच आहे की 2 फॅक्टर या ठिकाणी महत्त्वाचे आहे, एक निगेटिव्ह मार्किंग आणि दुसरं म्हणजे तुमचा 120 प्रश्नांचा पेपर, जेणेकरून त्यामुळे काय झालेलं आहे, तुम्हाला येत असलेले प्रश्न सुद्धा तुम्ही सोडवू शकले नाही, कारण की वेळ अपुरा पडलेला आहे। तर या ठिकाणी पहा, 2 असं आहे, एक कॅटेगरीसाठी 60 प्रश्न आणि ओपनसाठी जे आहे ते 70 प्रश्न, हे मला सेफ वाटतं। तुमचं काय मत आहे तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये करा। तर पहा, काही जणांना हा कट ऑफ जो आहे तो कमी वाटू शकतो। काही जणांचं म्हणणं आहे की 60 आणि 70 खूपच कमी मार्क झालेले आहेत। तर पहा मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग आणि पेपरची पातळी पाहता हा मी माझा अंदाज व्यक्त केलेला आहे। तुम्ही तुमची कॅटेगरी आणि तुमचे मार्क्स जे आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून व्यक्त करा, जेणेकरून इतरांना सुद्धा तुमच्या मार्क्सचा अंदाज येईल। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।